श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तू मला ज्याही रूपात पाहू इच्छितो मी ते रूप घेऊन तुझ्या समोर आलो आहे. आता माग. तुला जी काही इच्छा आहे ते माझ्याकडे बोलून दाखव. बाळा, तू प्रेमाने आम्हाला स्वामी आई म्हणून हाका मारतोस ना, तेव्हा हे ध्यानी धर की आई कधीही मुलांवर रागावत नाही. त्याप्रमाणे मीही तुझ्या त्या काही चुकीच्या गोष्टींना कधीच माफी दिली आहे. बाळा, मनातल्या तुझ्या विचारांना, त्या नैराश्याला, त्या नकारात्मक ऊर्जेला या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो आणि तुझ्या मनातली ती अनामिक भीती की माझे कोणी वाईट करेल, माझ्याकडे कोणाची वाईट दृष्टी आहे, हे सगळे मनातले या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून दे. तू या नवरात्रात जे काही देवाचे सगळं काही केले आहे ते देवांनी स्वीकारले आहे. तुला माझे मार्गदर्शन हवे आहे ना? मग हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला हे अमूल्य मार्गदर्शन खूप सुंदर तऱ्हेने प्राप्त होईल. कारण आम्ही तुमच्या मनातल्या इच्छा जाणतो आणि तुमच्यापर्यंत तुम्हाला ते मार्गदर्शन योग्य वेळेवर करायला येतो. जे तुम्ही काळजीत घालवता, जे क्षण तुम्ही काळजीत घालवता ते तुम्ही नामस्मरणात घालावे अशी आमची इच्छा आहे. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे तुझा वेळ अमूल्य आहे. त्याचे तुला खूप काही सार्थक करायचे आहे. तेव्हा तूही ते जाणतोस. जर तुला असेच तुझ्या जीवनाचेही सार्थक करायचे आहे तर तुम्ही जे काही करत आहात, जे काही कार्य हाती घेतले आहे त्यात आपले संपूर्ण मन लावा, चित्त लावा, धैर्याने काम करा. कारण पुढील क्षणातच तुम्ही तुमची प्रगती पाहू शकाल. तुमची चिंता नष्ट होईल. कारण आम्ही आज तुम्हाला तो आशीर्वाद, तो मोठा आशीर्वाद देऊ इच्छितो. तो खूप काळापासून ज्या कामासाठी काही कष्ट केले आहेत ते आता फळाला येण्याची वेळ जवळच आहे. बाळा, ज्याप्रमाणे तुम्ही काही इयत्तेत असता आणि गुरुजी तुम्हाला जे काही शिकवतात ते तुम्ही वारंवार गिरवले तर तुम्हाला ते नेहमी आठवण राहते, अगदी मोठे झाल्यावर सुद्धा. त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला काही बोध देतो. त्यातले तुमच्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी ते तुम्ही जर तुमच्या आचरणात आणाल तर तुमचे जीवन सुखमय, आनंदी आणि नैराश्य विरहित होईल. देव म्हणतात, मनात कधीही जर कोणत्या कामाला वेळ लागतही असेल तर देवाची योजना त्या कार्यासाठी, ते कार्य उशिरा होण्यासाठी असेल, हे लक्षात घ्या. हे ध्यानी धरा. जर बाळा कोणते शुभ कार्य करायला तू प्रारंभ केला आहेस पण त्यात जर थोडाफार विलंब लागत असेल तर ते देवाचेच कार्य आहे. कारण त्यात तुझ्यासाठी खूप काही मोठ्या प्रमाणात असे आशीर्वाद प्राप्त होतील. पण ती वेळ यायला थोडा अवकाश लागत आहे. त्यासाठी मनाला धैर्यशाली बनव, चित्त स्थिर कर. देवाला तू जे काही मागत आहेस ते देवाला काहीही अशक्य नाही. पण देव देतात ते तुम्हाला योग्य वेळ आल्यावर. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असावी लागते. बाळा, तिथपर्यंत तुमचा वेळ निरर्थक काळजीत व्यर्थ करू नका. कारण आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत ते तुमच्या श्रद्धेने, तुमच्या भक्तीने, विश्वासाने तुम्ही हा संदेश ऐकत आहात. देव म्हणतात, तू जर माझ्यावर परिपूर्ण
श्रद्धा ठेवतोस ना, मग आपल्या स्वामी आईवर पूर्ण विश्वास कर. कारण जो काही वेळ काही गोष्टींना लागत आहे तो त्यासाठी निर्धारित दिलेला वेळ आहे. बाळा, पुढच्या क्षणाला तुम्हाला ते सर्व काही आनंद प्राप्त होणार आहे, यात शंका घेऊ नका. देव म्हणतात, तुझी ऊर्जा तू नकारात्मक ऊर्जेत व्यर्थ घालवू नकोस. कारण तुला ही ऊर्जा सकारात्मकतेचे चिन्ह आहे. बाळा, तुम्ही जेव्हा देवाचे प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक नामस्मरण करता तेव्हा देव तुम्हाला ती सकारात्मक ऊर्जा पाठवत असतात. ती तुम्ही ग्रहण करावी. तुमच्या आजूबाजूला आमचे नामस्मरण केल्यामुळे, देवाचे ध्यान चिंतन काही केल्यामुळे तुमच्या आजूबाजूला एक सुरक्षित वलय निर्माण होते. त्यालाच सुरक्षा कवच असे म्हणतात. जेव्हा तुम्ही आमच्या सुरक्षा कवचमध्ये सुरक्षित असता तेव्हा तुम्हाला कोणतेही नकारात्मक विचार येत नाहीत. नकारात्मक काही चिंता वाटत नाही. कोणतीही बाहेरची अशुभ शक्ती तुमचे काहीही बिघडवू शकत नाही. यावर विश्वास करा. म्हणून आज या पवित्र दिवसांमध्ये मी तुला सांगत आहे की तू तर माझा प्रिय बाळ आहेस. तू माझ्यावर इतका विश्वास करतो, श्रद्धेने आमचे नामस्मरण करतो, तेव्हा काळजी कसली करतोस? काळजी करणे, चिंता करणे व्यर्थ आहे. त्यात वेळ न घालवता चिंतनात वेळ घालव, नामस्मरणात वेळ घालव. तुला जे काही आमचे भजन आवडत असेल ते म्हणत जा. तुझ्या मुखातून ते ऐकायला मला आनंद प्राप्त होतो. देव म्हणतात, तू जेव्हा जेव्हा प्रेमपूर्वक आमची आरती म्हणतोस तेव्हाही मी तुला खूप काही माझे शुभ संकेत देत असतो. बाळा, माझी प्रेमाची दृष्टी नेहमीच तुमच्यावर आहे. आमची कृपादृष्टी नेहमीच तुमच्यावर आहे. तेव्हा तुमची काळजी नष्ट व्हायला काही क्षणही पुरेसे आहेत. तेव्हा जेव्हाही तुम्हाला मनापासून आमचे काही करायचे आहेत, काही देवांचे संकल्प तुम्ही करू इच्छिता, ते मनातल्या मनात राहू नका देऊ. त्यांना उतरवण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत राहा. कारण तेही तुमचे कार्य सिद्ध होण्यासाठी आम्हीच तुमच्याकडून करवून घेत असतो. बाळा, तुझा वेळ निरर्थक काळजीत घालवू नकोस. कारण या जीवनाचे तुला सार्थक करायचे असेल तर नेहमीच चिंतन कर. चिंता करत बसू नको. येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही शुभ घटनांनी परिपूर्ण आहे. यात चिंता बाळगू नकोस. मी तुझ्यापासून अशा काही नकारात्मक शक्तींना नेहमीच दूर ठेवतो. तुझ्यापासून अशा नकारात्मक विचार करणाऱ्या काही लोकांना तुझ्यापासून दूर ठेवतो, ज्यामुळे तुला त्रास होऊ नये. बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस. मी तुला कधीही दूर करणार नाही. यावर तू ठाम विश्वास ठेव. तुम्ही जे काही या दिवसात संकल्प केले आहे त्याचे फळ तुम्हाला लवकरच शुभ स्वरूपात प्राप्त होतील. देव म्हणतात, माझे कितीतरी अनुभव तू प्राप्त केले आहेस. तू ते इतरांना आनंदाने सांगू इच्छितो. होय बाळा, कारण ती तुझी इच्छा पूर्ण झाली आहे हे आम्ही जाणतो. तू आता आनंदी आहे आणि तुझे पुढील जीवनही आनंदात राहणार आहे. देव म्हणतात, जर कोणी या संदेशावर पूर्ण विश्वास ठेवून आणि हा संदेश फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे हे मानून ऐकेल, त्याला ते माझे चमत्कार, ते माझे अनुभव प्राप्त होतील. बाळा, देव म्हणतात, अट फक्त
एवढीच आहे की मनात शंका वारंवार घेऊ नकोस, कारण मनात जेव्हा शंका येते तेव्हा आम्ही तिथून दूर होतो. असे करू नका. मनात शंका घेऊ नका. बघा, तुमच्यासाठी तेही आम्ही अशक्य असलेले शक्य करू. होय बाळा, तू सत्य ऐकत आहेस. देव म्हणतात, तुझ्या विरोधात कोण आहे हे जाणून घेऊ नकोस, कारण मी आणि माझा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत आहे. हे जाणून घेणे तुझ्यासाठी खूप काही तुझे भले करणार आहे. तुझ्या मनातले ते नैराश्य काढून टाक. आता या क्षणाला ते मला सोपवून दे आणि माझ्याकडून खूप काही उत्साह, खूप काही आनंद आणि खूप काही चांगल्या कल्पना घेऊन घे, कारण तुला त्या पुढील आयुष्यात खूप काही कामा येतील. देव म्हणतात, अरे, चिंतेत वेळ घालवण्यापेक्षा चिंतनात वेळ घालवा. जेव्हा तुम्ही नामस्मरणाला बसता तेव्हा मन शुद्ध ठेवा, कारण तुमच्या हृदयात आमचीच वस्ती आहे. तुमच्या शुद्ध अंतःकरणाला असे मंदिर बनवा ज्यात आम्ही निवास करू. जर तुम्ही त्यात चांगले विचार करणार तर ते अतिशय शुद्ध होईल. तिथे तुमच्या विचारांचा उदबत्तीसारखा सुगंध दरवळेल. होय बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण जेव्हा तुम्ही शुद्ध विचारांनी आमची पूजा अर्चना कराल, मनात चांगले विचार ठेवाल, द्वेषाची भावना मनातून काढून टाकाल, तेव्हा आम्ही तुमच्यासाठी ते चमत्कार घडवून आणू आणि ते तुम्हाला प्राप्त होतील. देव म्हणतात, तुझा विश्वास आहे ना, मग ते चमत्कार तू प्राप्त करशील. होय बाळा. देव म्हणतात, जर तुझा विश्वास असेल की स्वर्गाचे ते द्वार तो ठोठावल्यावर तुझ्यासाठी उघडणार आहे आणि तिथून तुला खूप काही असे चमत्कार, असे दैवी आशीर्वाद, अद्भुत चमत्कार प्राप्त होणार आहे. जर तू विश्वास ठेवला तर ते तुझ्यापर्यंत देवदूत घेऊन स्वतः येतील आणि तुला ते सुपूर्द करतील. देव म्हणतात, यावेळेस मनात काहीही शंका घेऊ नका. देव म्हणतात, जो कोणी हा संदेश ऐकत आहे ते हे तर जाणतात ना, देवांसाठी काहीही अशक्य नाही. तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा देवाला एका अशा क्षणात पूर्ण करता येतात, कारण ते देव आहेत. देव म्हणतात, अरे बाळा, कोणतीही इच्छा तुझी अपुरी राहणार नाही. फक्त तू विश्वास कर. आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझे कर्म तुला त्या सर्व काही इच्छा परिपूर्ण करण्यासाठी ते सामर्थ्य आम्ही देतो, ती हिंमत आम्ही देतो. फक्त तू कार्य थांबवू नकोस. तुझ्या ज्या काही चांगल्या कार्यासाठी योजना आहेत त्या तू कार्यरत ठेव, कारण त्या योजना देखील आम्हीच तुझ्यापर्यंत पाठवल्या आहेत. त्यात तुझ्यासाठी खूप काही शुभकर्म तुझ्या हातून घडवून घ्यायचे आहेत. त्यासाठी तुला प्रेरणाही आम्हीच देऊ. आता तुमच्याकडे असे काही कोणी तुम्हाला प्राप्त होईल जे तुम्हाला खूप काही धैर्य देईल. तुम्हाला खूप काही असा मान सन्मान प्राप्त होईल ज्यामुळे तुमचे मन नेहमी संतुष्ट राहील. देव म्हणतात, मी तुला येत्या काळात अशा स्थानी पाहू इच्छितो की तुझा तिथे योग्य सन्मान होईल. तुला योग्य तो मान दिला जाईल. बाळा, तुझी इच्छा आहे ना, मग ते तुला प्राप्त होईल. तेही लवकरच, कारण तुझी इच्छा आहे ना, मग ते तुला लवकरच प्राप्त होईल, अगदी थोड्याच काळात. देव म्हणतात, जो कोणी हा संदेश प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक ऐकत आहे त्यावर त्याच्या कुलस्वामिनीचाही आशीर्वाद प्राप्त होत आहे. यात शंका घेऊ नका. देव म्हणतात,
तुम्ही आम्हाला माऊली रूपात पाहू इच्छिता ना? मग आज तुम्ही जे काही मागाल ते आम्ही तुम्हाला द्यायला इथे हजर आहोत. देव म्हणतात, तुमचा फक्त विश्वास पाहिजे की आता या क्षणालाही तुझ्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्यासाठी मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो. त्या तू लवकरच प्राप्त करशील. अगदी नजदीकच्या काळात तू त्या सर्व प्राप्त करशील. देव म्हणतात, हे काही मुख्य दिवस आहेत. यामध्ये तू ज्या काही इच्छा पूजा करतोस ते सर्व काही देवांना स्वीकार होत आहे. यात शंका घेऊ नको. देव म्हणतात, तुझ्याकडे तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी दिले आहे. आता मनात शंका घेणे सोडून दे. मनाला निशंक कर आणि ज्याप्रमाणे तुम्ही नामस्मरणात मन लावता त्याप्रमाणे तुमचे मन शांत होईल आणि एकाग्र देखील होईल. हा आमचा तुम्हाला आशीर्वाद. देव म्हणतात, अरे बाळा, तू खूप गोंधळून जाऊ नकोस, कारण या गोंधळाच्या अवस्थेतही मी तुला सांभाळत आहे. मी तुला तो योग्य मार्ग दाखवत आहे ज्यावर तू चाललास की फक्त तुला ते यश प्राप्त होणार आहे. तेव्हा गोंधळलेल्या स्थितीत राहू नकोस. फक्त आपल्या कर्मावर लक्ष ठेव. ते योग्य रीतीने आणि योग्य वेळेवर परिपूर्ण कर. जे तुझ्या घरात तुझ्या सोबत कुणी आहेत त्यांना योग्य तो सन्मान दे, कारण जेव्हा तुम्ही सन्मान देता या भूतलावर तुम्ही बघता की तुम्ही जो काही सन्मान इतरांना देता तेही तुम्हाला सन्मानित करतात. देव म्हणतात, जो कोणी सन्मान प्राप्त करण्याचा आशीर्वाद मागू इच्छितो त्याने इतरांनाही त्याचप्रमाणे सन्मान द्यावा, तेव्हा तो त्याचा अधिकारी बनेल. देव म्हणतात, तुला मी असे स्थान देऊ इच्छितो ज्या स्थानावर तू बसला म्हणजे तुला योग्य सन्मान प्राप्त होईल. बाळा, काळजीत वेळ घालवू नकोस. आमचे चिंतन कर. तुम्ही ज्याप्रमाणे मनाभावापासून चिंतन कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला आमचे संकेत प्राप्त होतील. आम्ही तुमच्या आजूबाजूला राहून तुमच्यासाठी ते सुरक्षा वलय नेहमीच तयार करतो, कारण तुम्ही आमचे प्रिय बाळ आहात. देव म्हणतात, बाळा, तुमच्या स्वप्नांच्या दिशेने तुम्ही एक एक पाऊल पुढे उचलत राहा, कारण तुमचे स्वप्न साकार होताना तुम्ही स्वतः बघाल. आमचा आशीर्वाद तुमच्या निरंतर सोबत आहे. तुम्ही केलेले कार्य आम्ही पाहत आहोत. त्या कार्याला आमचा शुभ आशीर्वाद प्राप्त आहे. तुमच्या कल्पनेतील जीवन तुम्ही साकार करू इच्छिता. तुम्ही तो योग्य सन्मान मिळवू इच्छिता. तुम्ही ते तुमचे इच्छिलेले जीवन प्राप्त करू इच्छिता. त्यासाठी तुम्हाला फक्त आपले कर्म योग्य दिशेने वळवणे आवश्यक आहे. देव म्हणतात, कर्मात चुका करू नका. जर एकदा चूक झाली असेल तर तिची पुनरावृत्ती करू नका, कारण ती एकदा केली म्हणजे चूक ठरते आणि वारंवार केली म्हणजे ती तुमची चुकीची सवय ठरते. देव म्हणतात, त्या चुकीच्या सवयीला बदला. जर तुला आळस येत असेल तर आळस झटकून काढ, कारण प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू हा आळस आहे. बाळा, जेव्हाही तुम्ही कोणत्या कार्याचा प्रारंभ करता तेव्हा तुम्ही देवांचे नाव घेऊन काही कार्य प्रारंभ करता आणि देवांना प्रार्थना करता की देवा, हे कार्य निर्विघ्नपणे पार करा. आणि देवही तुम्हाला मदतीला येतात. ते सूक्ष्म रूपात तुमच्या सोबत राहून ते कार्य सिद्धीस नेतात. तेव्हा तुम्ही आपल्या कार्यात मन लावा, कारण देव सूक्ष्म रूपात तुमच्या सोबत असतात. तुम्हाला सहाय्य प्रदान करतात. तुमचे ते कार्य पूर्ण करण्यास तुम्हाला ते सामर्थ्य, ती शक्ती
ते आरोग्य, ती मदत तुम्हाला प्राप्त करून देतात. त्यामुळे तुमचे प्रत्येक कार्य पूर्ण होते. त्यासाठी देवांचेही धन्यवाद मानत जा. देव म्हणतात, मी तुला पुढील काळात अशा चुकीच्या लोकांपासून नेहमीच दूर ठेवू इच्छितो, जे तुला खूप काही चुकीचा मार्ग दाखवून तुझा वेळ वाया घालवतात. देव म्हणतात, मी तुला योग्य मार्ग दाखवत आहे. त्यावर जर तू चालत राहिलास तर तुला इच्छिलेले प्राप्त करण्यासाठी कमी संघर्ष करावे लागेल आणि यशही लवकरच प्राप्त होईल. देव म्हणतात, फक्त तू तुझी बुद्धी चांगल्या मार्गाने वळव, कारण शुद्ध बुद्धीत आणि शुद्ध हृदयात ईश्वराचे चिंतन केल्याने नेहमीच देवाचे अस्तित्व राहते. माझ्या प्रिय बाळा, मी तुला माझे खूप काही आशीर्वाद दिले आहे. जो कोणी हा संदेश इथपर्यंत ऐकत आला आहे त्याला ते सर्व काही चमत्कारिक आशीर्वाद तो प्राप्त करेल. देव म्हणतात, माझ्याजवळ तो मागितलेले मला काहीही अशक्य नाही. पण जर काही गोष्टींना वेळ लागत असेल तर धैर्य धर, मनाला सबुरी दे. बाळा, ते तुझ्याकडे लवकरच येईल. मग ते तुझे प्रेम असो, तुला आवडती वस्तू असो, की तू इच्छिलेले कार्य असो, किंवा एखादे नाते असो, किंवा तुला आवडणारी एखादी प्रिय वस्तू असो, किंवा एखादी प्रिय मैत्री असो, ती तुला लवकरच प्राप्त होईल. देव म्हणतात, नेहमीच सद्बुद्धीने वागा. दुसऱ्यांबद्दलही विचार करताना कुणाचे नुकसान होणार नाही याचीही कल्पना बाळगा. तेव्हा देवही तुमचे कुठल्याही ठिकाणी नुकसान होऊ देणार नाही. तुमची कोणत्याही ठिकाणी फजिती होऊ देणार नाही. देवांजवळ ते अफाट आशीर्वाद आहे, ते चमत्कार आहेत जे तुम्हाला देव देऊ इच्छितात. तुम्ही ते आनंदाने मनापूर्वक स्वीकार करावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, येता काळ तुझ्यासाठी सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य आणि खूप काही चमत्कारिक आशीर्वादांनी परिपूर्ण होत आहे. त्याला तू आनंदाने स्वीकार कर. तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब ज्याप्रमाणे खूप काही कष्ट काढले आहेत त्याचे सार्थक होण्याची वेळ आली आहे. तुमचा कोणताही वेळ निरर्थक वाया जाणार नाही. तुमची केलेली प्रत्येक कार्याची तुम्हाला योग्य अशी भेट प्राप्त होईल. देव तुमच्याकडून कोणतेही निरर्थक कष्ट घेऊ इच्छित नाही. देव तुम्हाला लवकरात लवकर ते सुखाचे आशीर्वाद देऊ इच्छितात. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, आज जो कोणी मला माऊली रूपात पाहू इच्छितो, मी त्याच्यावर माझा वरद हस्त ठेवू इच्छितो. मी त्याला त्याच रूपात भेटेल. त्याच रूपात आज मी त्याला आशीर्वाद देतो. त्याचे घर संसार सुखाने बहरेल. त्याला कोणतीही उणीव त्याच्या जीवनपर्यंत भासणार नाही. त्याच्या आयुष्यात तो आनंद प्राप्त करेल. तो नेहमीच निरंतर आपल्या कार्यात यश प्राप्त करेल. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.